धन्यवाद। संघर्ष सोडवणे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये मतदान पार्टी त्याची धन्यवाद। बघा आज ह्याचा बाप ह्याला 1 वर्ष झालं सोडून गेला, तर ह्या लेकरांवरती आज वेळ काय आली। आज त्यांना सर्व इथे पाहुणे रावळे दिवसात एवढा मोठा मंडप दिसतोय, पण त्यांचा बाप त्यांना दिसत नाही। तर आम्ही पण त्या अण्णांसाठी म्हणतो की अण्णा, तुम्ही जर आम्हाला ही आधी कल्पना दिली असती की तुमच्या दारात एवढा मोठा प्रोग्राम आहे, तर आम्ही आधीच आलो असतो इथं तुमच्या, पण असं झालं नाही। आज अण्णा आपल्यात नाही, म्हणून त्यांची मुलं बघा काय म्हणतात के माया बरी डाकीने, माया मजी लावलेला जीव, प्रेम आपुलकी, माया बरी डाकीने काटकले जगाय, हाकिम बेचारा क्या करे और कब तक दबा लगा, हाकिम बेचारा क्या करे और कब तक दबा लगा। बोलतो त्यांच्या मुलांचा की मनवाऱ्या वारी पळत पळत हो पळत पळत हो पळत मनवाऱ्या वारी पळत मनवाऱ्या वारी पळत। आज या ठिकाणी सर्व पाहुणे आलेत, मित्र आलेत, पण त्यांचं मन लागत नाही या ठिकाणी। मनवाऱ्या वारी पळत मनवाऱ्या वारी पळत एका जागी बसना, आहे मनवाऱ्या वारी पळत एका जागी बसना, सारी दुनिया मला दिसती, सारी दुनिया मला दिसती, पण अण्णा दिसना, सारी दुनिया मला दिसती, सारी दुनिया मला दिसती, पण अण्णा दिसना, अण्णा दिसना। या ठिकाणी लालाभाई कांबळे यांच्याकडे त्या अण्णांच्या आठवणी खातील 100 रुपयाचं धन्यवाद आलेलं। तर असे असतात माणसं, जिवंत माणसांवरती तर कोणी पण प्रेम करतात, मेलेल्या माणसावर प्रेम करणारा पाहिजे। आणि खरं धम्मदान द्यायची आत्ता वेळ आहे। लालभाई साहेब जोरदार टाळ्या वाजवा, त्यांच्या आठवणी खातील त्यांनी 100 रुपये दिले। बघा त्यांची मुलं काय म्हणतात, त्यांचा बाप सोडून गेला। मनवाऱ्या वारी पळत एका जागी बसना। या ठिकाणी माझे चुलते हरुणराव गुंजारी यांच्याकडून देखील त्या अण्णांच्या आठवणीसाठी 200 रुपये धन्यवाद आले। पार्टी आभारी। मनवाऱ्या वारी पळत एका जागी बसना, मनवाऱ्या वारी पळत एका जागी बसना, मनवाऱ्या वारी पळत एका जागी बसना। पप्पू वाघमारे या बांधवाकडून देखील त्या अण्णांच्या आठवणीसाठी 100 रुपये धम्मदान आले। पार्टी आभारी। मनवाऱ्या वारी पळत एका जागी बसना, सारी दुनिया मला दिसती, सारी दुनिया मला दिसती, माझा बाप
त्यांची मुलांनी लक्ष द्या. पिंटू आणि वकील साहेब, तुम्ही दोघांनी खास लक्ष द्या की अण्णांनी तुम्हाला रागवलेलं, तुम्हाला मायेने जवळ घेतलेलं, समजून सांगितलेलं, आज तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला आठवत आहेत की अण्णांनी आपल्या बरोबर कसं वागलं, अण्णांनी आपला लाड केला, ज्यावेळेस चुकलो त्यावेळेस अण्णांनी आपल्याला शिव्या पण दिल्या. आज ते सर्व आठवतंय आणि तो आवाज अजून सुद्धा कानातून जात नाही. अण्णाचं असं वाटतं ह्या एवढ्या माणसांना पण अण्णा कुठून हाका मारतात का काय. बालाजी सोनाने या बांधवाकडून देखील 100 रुपये धम्मदानाला पार्ट्या भरे, 200 रुपये आले. बाळासाहेब वगैरे यांच्याकडून देखील 100 रुपये आले. धन्यवाद. तर त्या अण्णांचा आवाज बघा त्या मुलांच्या कानात बसलेला आहे. मुलं आणि मुली लक्ष द्या. अजून सुद्धा याच्याकडे 100 रुपये विसरू नको आहे बापाला. सूरज करतो 20 रुपये आहे बापाला. बघा लेकर काय म्हणतात, अण्णा तुमचा आवाज आमच्या अजून कानातून जाणं हो, तुम्ही असा मला अर्ध्यावरती सोडून गेला. अजून सुद्धा अजून सुद्धा जाईना आवाजाचा टोन, अहो अजून सुद्धा जाईना निघून आवाजाचा टोन. जाईन टोन पण गेलं माझं सोनं, जाईन टोन पण गेलं माझं सोनं, जाईन टोन पण गेलं माझं सोनं. अहो तोंडावर खुशी मी मनात हसना, तोंडावर खुशी मी. आज तुमच्या समोर निश्चित दाखवतात वरून वरून हसतोय, पण त्यांचं आतमध्ये मन रडत बसले की आमचा बाप नाही एवढ्या मैत्रिणी. बापाविना जगणं खूप कठीण असतं. अहो तोंडावर खुशी मनात हसना, तोंडावर खुशी मनात हसना, तोंडावर खुशी मनात हसना. सारी दुनिया मला दिसती, सारी दुनिया मला दिसती, पण अण्णा दिसना. सारी दुनिया मला दिसती, पण अण्णा दिसना. सारी दुनिया मला दिसती, पण अण्णा दिसना. मला तुमच्या मुलांना विनंती आहे की त्यांनी धर्मदान करायचं आहे समोर देऊन. त्यांच्या मुलीकडे जर हात वर केला, मुली आता सर्वात जास्त बापाचा जर जीव असेल तर मुलीवरती, मुलांवरती पण असतो, पण मुलांपेक्षा जास्त मुलींवरती जीव असतो. जेव्हा ज्यावेळेस त्या मुली सासरी असतात त्यावेळेस बाप विचारतो की बेटा तू कशी आहे, तू खुश आहे का, बरे आहे का. तर ती लेक त्यांची किती पण दुखात असू द्या, त्याला किती पण अडचणी असू द्या,
तर ती बापाला नेहमी सांगते की बाबा मी खुश आहे, मी बरे आहे. ती बापाला कधी टेन्शन देत नाही. या ठिकाणी या गीतासाठी गिरीशजी तांबे यांच्याकडून 500 रुपये धम्मदान आलेलं आहे. पार्टी त्यांची ऋणी आभार आहे. धन्यवाद. तर त्या मुलींवरती वकील साहेब यांच्याकडून सुद्धा 100 रुपये धम्मदान आलेलं आहे. तर त्या अण्णांच्या मुलींवरती आज परिस्थिती बघा काय झाली, ते काय म्हणतात बघा. सदा कदा होत या अण्णा तुमचं ध्यान, सदा कदा होत या अण्णा तुमचं ध्यान, सदा कदा होत या अण्णा तुमचं ध्यान, सदा कदा होत या अण्णा तुमचं ध्यान. अहो अण्णा, तुम्ही कुठं सोडून गेले हो आम्हाला? की सदा कदा होत या अण्णा तुमचं ध्यान, तुमच्या विना जग सारे वाटत असून, तुमच्या विना जग सारे वाटत असून, तुमच्या विना जग सारे वाटत असून. अरे डोळे हे भरून माझा देव दिसेना. लेकींसाठी त्यांचा बाप हा देवच असतो, लेकींसाठी. म्हणून त्या लेके म्हणतात अहो अण्णा आज तरी यावं कमीत कमी. आले डोळे हे भरून माझा देव दिसेना, आले डोळे हे भरून माझा देव दिसेना, आले डोळे हे भरून माझा देव दिसेना. सारी दुनिया मला दिसती, सारी दुनिया मला दिसती, पण अण्णा दिसेना. सारी दुनिया मला दिसती, पण अण्णा दिसेना. सारी दुनिया मला दिसती, पण अण्णा दिसेना. त्यांची नातवंड आहेत का ते? नातवंड नातू नाती कुठे आहेत? हात वरती करा. तर बघा आज आजोबाची वेळ आलेली. आजोबांनी जर खिशात 10 रुपये जरी ठेवले असेल ना, तर ती त्यांच्या मुलांना देणार नाही, पण ते आपल्या नातवांना देणार. एवढं त्या आजोबाचं आणि आपल्या नातवांचं प्रेम असतं. म्हणून त्या नाती बघा काय म्हणतात की अण्णा तुम्ही आम्हाला सर्व लाड पुरवले, तुम्ही आमच्या सर्व अडचणी समजून घेतल्या, तुमच्या आम्हाला सांगितल्या की पप्पा काय म्हणले, मम्मी काय म्हणले, तुम्ही सर्व सांगितलं, पण असं अचानक सोडून गेला हे सांगितलं नाही तुम्ही अण्णा. म्हणून ते नाती आजोबासाठी म्हणतात, त्या अण्णांसाठी. आहो पत्र नाही निरोप नाही नाराज का झाले, नाही निरोप नाही नाराज का झाले, पत्र नाही निरोप नाही नाराज का झाले, आहो पत्र नाही निरोप नाही नाराज का झाले, नाराज का झाले. अहो अण्णा तुमचं पत्र नाही निरोप नाही नाराज का झाले, तुम्ही नाराज का झाले. आज वर्ष पूर्ण झालं, आज वर्ष पूर्ण झालं, पुण्या गावाला गेले. आज वर्ष पूर्ण झालं, पुण्या गावाला गेले. वर्ष पूर्ण झालं, पुण्या गावाला गेले. पत्र नाही निरोप नाही नाराज का झाले, नाही निरोप नाही नाराज का झाले, पत्र नाही निरोप नाही नाराज का झाले, पत्र नाही निरोप नाही नाराज का झाले, तुम्ही नाराज का झाले. आज वर्ष पूर्ण झालं, आज वर्ष पूर्ण झालं, पुण्या गावाला गेले. वर्ष पूर्ण झालं, पुण्या गावाला गेले. वर्ष पूर्ण झालं, पुण्या गावाला. या ठिकाणी आमच्या हरणबाई उपस्थित आहेत. त्याच्या मातोश्री अगदी थोड्या दिवसापूर्वी निघून गेले, त्यांना सोडून. अजून सुद्धा
घरामध्ये एवढं दुःख आहे, अजून सुद्धा त्याचे डोळे पाणवलेलेच आहेत. त्याच्या घरामध्ये प्रत्येकाचे डोळे पाणवलेले आहेत. त्याचं कारण असतं की माँ, आई हे अतिशय महत्वाचं पात्र आहे. ते पात्र घर सोडून गेल्यानंतर काय अवस्था होती त्या घराची, त्या हरुणबाईकडे पाहिल्यानंतर कळतंय. म्हणून तर त्या नाती बघा, मंगल चव्हाण या ताईकडून देखील 100 रुपये आले, धन्यवाद. तर त्या नाती म्हणतात अण्णांसाठी, त्या आजोबासाठी. मनामध्ये कोरले या अण्णा तुमचं नाव, मनामध्ये कोरले या अण्णा तुमचं नाव, मनामध्ये कोरले या अण्णा तुमचं नाव. नाती म्हणतात अण्णांसाठी की मनामध्ये कोरलया अण्णा तुमचं नाव. नाती काय म्हणतात की मनामध्ये कोरलया अण्णा तुमचं नाव. अण्णा तर निघून गेले पण अजून पण त्या नातवांवरती अण्णाचा जीव आहे. मग ते अण्णा पण नातवांसाठी काय म्हणतात, नाती म्हणतात मनामध्ये कोरलया अण्णा तुमचं नाव. मग अण्णा म्हणतात कशी बशी नाव यांची किनाऱ्याला लाव, कशी बशी नाव यांची किनाऱ्याला लाव, कशी बशी नाव यांची किनाऱ्याला लाव. आज त्या एवढीशा नाती आहेत. आज त्यांनी त्यांचं दुःख सांगायचं कोणापाशी. बापापाशी गेलं तर बाप रडून बेजार झालाय, आई बेजार झाली, तर त्यांनी कोणापाशी सांगायचं. म्हणून त्या नाती म्हणतात आहो दुःख ह्या मनातील कुठं ठेवू कळना, आहो दुःख ह्या मनातील कुठं ठेवू कळना, आहो दुःख ह्या मनातील कुठं ठेवू कळना. सारी दुनिया मला दिसती, सारी दुनिया मला दिसती पण आजचा दिसना, सारी दुनिया मला दिसती पण आजचा दिसना, सारी दुनिया मला दिसती पण आजचा दिसना. आता जेवढे पण इथं पाहुणे रावळे आले त्यांचे मित्र असतील तर त्यांचं मन बघा अण्णांसाठी काय बोलतो. एक भूल तेरी, दशरथ निकाडे त्यांच्याकडून देखील 100 रुपये, धन्यवाद. पाहुणे रावळी बोलतात त्या अण्णांसाठी. एक भूल तेरी समाधी पे रख कर पूजूंगा तुझको मैं जिंदगी भर, मालिक दुआएं देगी तुझको हमेशा, दाता दुआएं देगी तुझको हमेशा. मेरे आंसू मेरी बेजुबानियां तेरी मेहरबानियां, तेरी कदरदानियां, तेरी मेहरबानियां, तेरी कदरदानियां. कुर्बान तुझ पे कई जिंदगानियां. तर अण्णा आता तुम्हाला सोडून गेले, जाता जाता तुम्हाला सांगून गेले की बाळांनो तुम्ही आता तुमची काळजी घ्या. का घ्या, अण्णा सांगून गेले की बाळांनो आता काळजी घ्या, माझा प्रवास संपला. असं का सांगितलं, संपले जीवन, संपले जीवन पाहता पाहता, संपले जीवन पाहता पाहता.
चाललो सोडून चाललो मी तुम्हाला सोडून चाललो मी तुम्हाला सोडून चाललो मी तुम्हाला संपले हे जीवन पाहता पाहता संपले जीवन पाहता पाहता संपले हे जीवन पाहता पाहता संपले हे जीवन पाहता पाहता सोडून चाललो मी तुम्हाला आता सोडून चाललो मी तुम्हाला आता असेल तर हात वरती करून टाळ्या वाजवा. हॅलो यानंतर आणि माझ्या गाण्याच्या माध्यमातून काय चुकीचा वाकडा तिकडा काय शब्द गेला असेल तर आपला भाऊ समजून लेकरू समजून तुम्ही मला माफ करा एवढीच आशा बाळगतो. जय भीम. या ठिकाणी बौद्धाचार्याला विनंती आहे की आपण पुढील कार्यक्रम सुरू करायचा आहे.